आमची तयारी झाली आहे. आम्ही आता कॅबिनसाठी निघतोय. मस्त एन्जॉय करतोय. स्मोर्स ही वर्षापासून आपल्याला असं खायचं ना. काय चाललंय तुमच्या दोघांचं? आता मी कांदा कापून देणार अस्मिताला आणि अस्मिता सीख कबाब गरम करते. मी आणि डॅडी वरती झोपलोय. फीलच वेगळा आहे ना हा. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे थर्सडे आणि आता मी ऑफिसमधनं घरी चाललोय. आणि जसं की तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं की माझं आत्ताचं प्रोजेक्ट जे आहे ते माझ्या घरापासून 2 तासाच्या डिस्टन्सवर आहे. सो मी मंडेला गाडीने जातो, एक आठवडा तिकडे जातो आणि फ्रायडेला घरी येतो. सो मम्मी डॅडीला वाटतं की मी फ्रायडेला घरी येणार आहे, पण मी त्यांना सरप्राईज द्यायला थर्सडेलाच येतोय. तर अस्मिताला माहिती आहे की मी येतोय आणि माझ्याकडे घराची चावी पण नाही, कारण मी मम्मी डॅडीला दिली होती. सो घराच्या जवळ पोचल्यावर तिला फोन करीन, ती काहीतरी बहाणा बनवून खाली येईल दरवाजा उघडायला आणि मग त्याच्यानंतर मी घरी जाईन आणि सरप्राईज देईन. सो आता घरी पोचायला 47 मिनिट्स आहे, तर आता डायरेक्ट घरी पोचल्यावर तुम्हाला भेटतो. आज थर्सडे आणि दोघांनी मी फ्रायडेला येतो. आज थर्सडेलाच आले म्हणून मी काकींना सांगितलं की मी पार्सल घ्यायला खाली जाते. तो सरप्राईज देणार आहे त्यांना. किती वेळ लागला यायला? 2 hours 10 minutes दाखवलं मी 1 hour 50 minutes मध्ये आलो. हां, 15 मिनिटं केव्हा. व्हेरी गुड. आता मी आत जाते आणि मग रोहन 2 मिनटात घरात घुसेल. ट्रान्झिशन आहे. हा फोटो मी एक्सप्लेन करते. हा फोटो आहे तुझी मेरी कसम 2003 इफ आय एम नॉट रॉंग. आणि मी म्हंटले थोड्या तुझा फोन कसा येईल, उशीर झाला ना असं वाटलं. म्हटलं बाळ तुला माहित होतं पार्सल आणायला हे आणायला गेली. तिची गाडीवर आला. चावी नव्हती ना माझ्याकडे. मस्त एकदम सरप्राईज ना. चहा 1 कप कमी आहे म्हणून मम्मी देत होते. तू पी. मस्त चहा पिऊन झालाय आणि चेंज करून आलोय. आणि इकडे काय बनवते मम्मी? मी फिश फ्राय बनवते. अस्मिता पापलेट घेऊन आली होती त्या कुठचं ते मार्केट सरळ का त्याच्यात ना फिश करी आता तळणार आहे ना. मी येणार माहिती नव्हतं ना, फिश थोडे कमी बनवले. मग मी धूर येतो तेवढी घाबरते ना, कारण इकडचा फायरला असा आहे की एकदा वाजला की सगळ्यांना खाली उतरावं लागतं मजल्यावरच्या लोकांना. म्हणून मला किती वाटते तुझे तिकडे कसं ते बंद करू शकायचं. जेवण आलेलं आहे. वाव. गुड मॉर्निंग. आज नेक्स्ट डे आणि आत्ता सकाळचे वाजलेत 8:30 आणि मी मम्मी आणि डॅडी निघतोय. इकडनं 40 मिनिट्स लांब जायचं आहे. मार्केट प्लेसवरनं आम्हाला एक ई-बाईक घ्यायची आहे, कारण सायकलिंगला जायचं आहे आम्हाला, पण मम्मीला एवढी लांब सायकल चालवता येणार नाही म्हणून त्यासाठी मी ई-बाईक घेतो. पोचलं आता आम्ही, फक्त सीट खाली करतो. पिकल बॉलच्या पॅडल्स आहेत आणि ते गॉल्फचे क्लब आहेत. ऑफिसमध्ये आम्ही वीकडेजला खेळतो. फायनली आम्ही टाकली कशी तरी बाहेर. एवढा वारा आणि थंडी आहे ना, उडकुडलं. आता थांबूया कुठेतरी कॉफी प्यायला, कारण खतरनाक थंडी आहे. आणि एवढा खटाटोप कशासाठी, तर फक्त मी पण सायकलिंगला यावी म्हणून ना. तर दुपार झालेली आहे. माझं वर्क फ्रॉम होम चालू आहे आणि लंच बाहेरून मागवलं आहे कावामधून. तिघांना 3 बोल. इकडे हेल्दी बोल्स असतात, सो ते मागवले. दाखवतो तुम्हाला कसे असतात. मम्मी डॅडी फर्स्ट टाइम खाणार आहेत कावामधून. हा डॅडीचा आहे, माझा आणि डॅडीचा सेम आहे. मम्मीचा व्हेजिटेरियन आहे. बघा असा बोल आहे माझा आणि डॅडीचा. त्याच्यामध्ये ॲव्होकाडो, हे कोल्स्लॉ, चिकन, हॉट हनी चिकन आहे आणि क्युकंबर्स, हा रेड पेपर हमस, रोस्टेड फायर कॉर्न, एग प्लांट डिप आणि हे त्यांचं हरिसा डिप आहे. थोडं स्पायसी असतं आणि खाली बासमती राईस बेस आहे. मम्मीचं थोडं व्हेजिटेरियन आहे, त्याच्यामध्ये व्हेजीज जास्त आहेत. चिकनच्या जागी रोस्टेड व्हेजिटेबल्स आहे. गुड मॉर्निंग. आज सॅटर्डे आहे. आज आपण चाललोय केबिनमध्ये. माझ्या एका आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की एक जंगलात केबिन होता आणि तिकडेच आज परत चाललोय. आणि अस्मिता जरा प्रिपरेशन करते. काय न्यायचं आपल्याला खायला पहिला? आज आपण फ्रोझन कबाब्स नेणार आहोत आणि विथ नान आणि पास्ता बनवायचा प्लॅन आहे. प्लस काहीतरी अजून होतं सँडविच. आमची तयारी झाली आहे. आम्ही आता कॅबिनसाठी निघतोय.
यात आमचे चपला आणि जसं बाहेरचं सामान आहे, यात आमचं सगळं खाऊ आहे. काकी पण रेडी आहेत. फॅन घेतलाय, बॅग्स आहेत काकींकडे. मी पण आता हे सगळं घेईन. डिशवॉशर लावलंय आम्ही आणि आता आम्ही निघतोय. चला, रेडी, एक्सायटेड. येस. चला, मी सामान सगळं ठेवलंय बऱ्यापैकी आतमध्ये आणि काका आणि रोहन येत आहेत. चला, रेडी. येस. ये आमचा पहिला स्टॉप मायर आहे. तिथून ब्रेड आणि कोक घ्यायचं आहे आणि पाणी. उद्या सँडविचचा प्रोग्राम आहे सकाळी ब्रेकफास्टला. सामान घेतलं आहे, 1-2 गोष्टी एक्स्ट्राच घेतल्या तिथे. आता आणि आता आम्ही निघालो आहे. पाणी आहे तर गाडी शोधायची. आता आम्ही चाललो आहे पटेल ब्रदर्स आणि मग तिकडनं आम्ही जाणार आहोत केबिन मध्ये. चौरस्ता पण आहे, वडापाव खायला. तिकडे वडापाव खाणार आहे. पटेल ब्रदर्सला आलोय. आता आपण फ्रोझन सीख कबाब घ्यायला आलोय पटेल ब्रदर्समध्ये आणि नान पण घेणार आहोत त्याच्याबरोबर आपण, कारण रात्री आपल्याला आगीवर सीख कबाब गरम करायचे आहेत आणि नानमध्ये टाकून खायचे. हे आम्ही नान घेतले, गार्लिक नान, आणि लोक सीख कबाब बघतायत. 8 पीस आहे. मग अजून एक पाकिट आहे. मग दुसऱ्या कंपनीचा घेऊ का? टाकी फुल करतोय आता जायला. आता फायनली आमचं पेट्रोल वगैरे सगळं भरून झालंय आणि आम्हाला नाही तू कॉफी पी पण 1 hour 9 minutes मध्ये पोहोचू. थोड्या वेळाने काका चालवणार आहेत गाडी. आता गाडी चालवतोय आणि 39 मिनिट्सचा रस्ता आहे अजून. कशी वाटते गाडी चालायला? पोचत आलोय. रस्ता बघा किती मस्त आहे, डर्ट रोड आहे. ऑफलाईन मॅप आहे, ह्याच्यामध्ये हरिकेन पासवरनं राईट मारायचं आहे. आपल्या कॅबिनचं नाव आहे वॅल, VAL. असे छोटे छोटे कॅबिन्स लपलेले आहेत आतमध्ये. वॅल लेफ्ट आला आपला. हां, बॅक कर. नाटक चालू आहे रोहनचं. पडलं असतं. चांगलं आहे ना पण जागा. क्लास. ही आहे केबिन. आमच्या केबिनचं नाव आहे वॅल. गाडी इकडे पार्क केली आहे आणि हे फुल जंगल आहे आणि जंगलामध्ये असे थोड्या थोड्या अंतरावरती आहेत ह्या केबिन. आणि आम्ही 4 जणांचं बुक केलं आहे म्हणून आम्हाला 4 खुर्च्या बसायला हे आणि इकडे काय बार्बेक्यू वगैरे करायला आणि फायर किट आहे, लाकडं, स्टार्टर्स, हे सगळं त्या केबिन बरोबर फ्री आहे. आणि द 2 व्लॉगर्स कॉम्पिटिशन. जा तुम्ही आत. क्लास आहे. होय ना? अरे वा, बंग बेड आहे. तुम्ही वर जा. ए बघ, फॅन पण दिलाय त्यांनी. अरे वा, आधी नव्हता फॅन. नाही ते डबल आहे आलेला तर डबल होतं ना. नाही पण सगळं 4-4 दिलेलं आहे. 4 कप, 4 ते कॉफीचं. तर एंटर करायचं ही केबिन मध्ये आणि हे सगळं असतं. आता आम्ही 4 आहोत म्हणून खालती एक बेड आहे आणि वरती एक बेड आहे आणि AC आहे, छोटंसं कुकिंगचं हे आहे, इलेक्ट्रिक गॅस, फ्रीज आहे आणि सगळं 4-4 दिलेलं आहे आम्ही 4 आहोत म्हणून. साफ करायला बाउंड्री सगळं दिलंय. आणि एवढं सुंदर आहे म्हणजे झोपून बाहेर बघितलं तर कसं दिसतंय बघा. आणि दुसरं टॉयलेट आहे, एकदम क्लीन आहे, वॉशरूम अशी आहे, खूप सुंदर आहे. पराक्रम चालू झालेले आहे.
काका आणि मी गाडीतलं सामान घ्यायला आलोय. पहिले जे फ्रोझन घेतलंय ते ठेवून येतो आत. व्हिडिओ चालू आहे तुझा? हो. माझा पण चालू आहे. बंद करू माझं? नाही तुझा पण चालू आहे. केबिन पण छोटी छोटा आहे केबिन, म्हणून हा. ना, कॅमेरा पण छोटा आहे. हा सगळं छोटं आहे. जेवणार पण मी एवढं उडतो. सगळ्यात मजा सकाळी येईल ना उठताना. आणि ब्लूटूथ स्पीकर पण आहे अरे वा, आणि रेडिओ पण आहे. तुला डान्स करूया गाणीला. मम्मी स्मोर्स किट ओढून बघते. उघड. केबिन एवढीच एक्साइटमेंट मला ह्याची आहे. कधी रात्र होते. अरे वा, 4:15 आता आम्ही जरा कॉफी आणि वडापाव घेऊन आलो ते खाणार आहे म्हणून अस्मिता पाणी गरम करते. मजा येते ना छोट्या छोट्या वेगळ्या किचनमध्ये. खालचे. अच्छा, हे खाली आहे म्हणून खालचा लाईट पेटते. ओके. वरती आहे तर वरचा. कसं वाटतं अस्मिता? मस्त आहे. छोटे छोटेसे सगळे. खेळण्यातलं वाटतं ना छोटस. ते डान्स करतात आत. आणि आमचे वडापाव इथे आहेत. कॉफी रेडी आहे. काका कॉफी पितात. अस्मिता आणू? हा, असेच अजून 2-2 तुकडे कर छोटे छोटे. मी करू शकतो, फक्त भीती काय वाटते की चुकून हे असं झालं ना डायरेक्ट पोटरी कापली जाईल. नको भाजली लाकडं. आम्ही आता आग पेटवतोय. पेटवली. ते स्टार्टर पेटलाय. त्या टेबलावर ना कसं जाईल. आम्ही आता कॉफी आणि वडापाव उडवतोय. केवढ्या चटण्या. चला स्टार्ट करा. कॉफी आणि वडापाव खातोय आणि इथे आग आपली मस्त पेटली आहे. हा वास मला आवडतो. ते सोपं आहे ना एकदम. आमची सून लाकूड तोडी पायाजवळ नको नेऊ. आज पडलं. आता रोहन आलेला आहे. ते पण फुल जोर मारला तरी नाही जात. तुझ्या म्हणजे जोर नाही येते त्याला मारायचं. नाही, त्याला दांडा मोठा पाहिजे. मी त्या वेक्टर इफेक्टनी तो त्याला जास्त हे होतं. हेवी पण पाहिजे. हो. जोर नाही बोलली म्हणून. आता बास हा पण. पुऱ्या मी असंच बोलले. बरोबर करतो. तो बरोबर करतो. खा ना. खा. दुसरा करतोय. पहिला खाय. सुसू लग्नी मोठी मोठी ती मू खामू शी खामोशी खामोशिया. नाही हे तर रफ आहे ना. स्मूथ घरी गेल्यावर दाखव. ओके. प्रॅक्टिस करून. स्मोर्सचं किट घेऊन येतोय. हे मला वाटते ती खुर्ची खरंच वितळली ग. नाही ना. तर ते स्मोर्स करतात. जळते. काय हा मग असंच करतो पण एवढं नाही, थोडं वर पकड. चॉकलेट आत. कशी मस्त आहे. मस्त आहे. मस्त एन्जॉय करतोय स्मोर्स. ही वर्षापासून आपल्याला असं खायचं होतं ना. खतरनाक वाटतंय ते झोपायला. आणि इकडे गादी संपल्यावर डायरेक्ट काच असं झालं, असं वाटतं की खाली पडेन.
मी आणि डॅडी वरती झोपलोय. फीलच वेगळा आहे ना हा. येते मग वर. ट्राय करते. मस्त मी इथे माळ्यावर चिल मारतोय. अस्मिता पण तिकडे बसली आहे. कॉफीचा तिसरा राऊंड चालू आहे आणि डॅडी गेलाय बाहेर. बघूया काय करतोय. धडपडला उतरताना. काय चाललंय तुमच्या दोघांचं? आता मी कांदा कापून देणार अस्मिताला आणि अस्मिता सीख कबाब गरम करते. त्याच्यानंतर नान पण गरम करणार आणि मग रोल बनवून खाणार. हे आपलं सीख कबाबचं पॅकेट आहे. मी आणि डॅडी मटन सीख कबाब खाणार होतो आज. आणि मम्मी आणि अस्मिता खाणार आहेत पनीर. त्या लोकांनी ऑलरेडी टू गो घेतलंय पनीर टिक्का. कबाब बरोबर उभे पाहिजे. हो, आणि अगदी फाईन पाहिजे असं नाहीये, जाडा कापला तरी चालेल. मम्मी आणि अस्मिताचं जेवण तयार झालेलं आहे. कसं आहे मग काय चावतेस? अच्छा, मस्त आहे. इथे आम्ही फॅन लावलाय कारण थोडा दूर येत होता. हा फॅन लावला. तिकडे एक फोटो ओपन केली. आता मी आणि डॅडी बसतोय खायला. मटन सीख कबाब, नान, चटणी, कांदा आणि लिंबू. कसं आहे डॅडी? आता जेवण झालेलं आहे आमचं आणि मी आणि डॅडी एक एक कॉफी मारतोय आणि अस्मिता ग्रीन टी पिते आणि कोक पण पिते साईड बाय साईड. मी पण कॉफी आणि कोक पितोय. मी कोक पितो. मम्मी फक्त कोक पिते. आणि इथे आम्ही उझबेकिस्तानची गाणी लावलेली आणि डान्स करतोय. अख्खं जेवण त्या नाचत आपण जेवलो. पण ते व्हिडिओ मी ब्लॉगमध्ये नाही टाकू शकत. आता आम्ही रात्रीचं पॅकअप केलेलं आहे. खूप वेळ गप्पा मारत बसलेलो. डॅडी आता सेट झालाय. मी आणि अस्मिता वर जाणार आहोत आणि आता सकाळी भेटूया. मजा आली ना? मस्त. बाहेर फुल काळोख आहे, काही दिसत नाही. चला, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी सगळे उठलोय आणि अस्मिता बाहेर चालली. डॅडीने शिकोटी लावली आहे. मम्मी कॉफी बनवते. डिग्री 5 डिग्री आहे. आणि मी पण आता उठलोय आणि खाली उतरतोय. मस्त व्ह्यू आहे सकाळी इकडनं. आणि रात्री आम्ही झोपलो होतो ना, इथे मून होता आणि डोळ्यावर असं वाटतं टॉर्च मारतोय कोणतरी. एवढा ब्राईट होता मून. आणि बघा सासरा आणि सून टाइमपास करतात आग लावून बाहेर. सकाळचे 8:30 वाजलेत. कसं वाटतंय? मस्त मजा येते नेचरमध्ये. ते शेकोटी पेटवली डॅडीने आणि आत कॉफी बनवणं चालू आहे. मस्त वाटतंय ना आता. महाबळेश्वरची आठवण येते. आता आम्ही कॉफी बनवतोय. पहिली मी सुरुवात करतोय माझ्या कॉफीची. असं काढायचं. इथे ओपन लिहिलेलं याला पहिला खाली करायचं. ओपनला पकडून साईडला काढलं. इथे पकडलं. वाव. टाकलं. मग पाणी घेतलं उकळतं. त्याच्यावर टाकलं. हळूहळू टाकायचं. मस्त आवाज येतो ना कॉफीचा. मी कॉफी घेऊन मी आणि डॅडी जरा फेरफटका मारतोय. इकडे आपला कॅबिन, गाडी आणि आग लावलेली. आता ब्रेकफास्टच्या तयारीला आज चाललो आम्ही. आणि ब्रेकफास्टला आहे सँडविच. डॅडी फोनवर कधी टाइमपास करतोय. आपलं काय चाललंय? चहा पिते अस्मिता. पुण्यात स्मिता स्टार्ट कर ना. बघू
तुम्ही काकांना दे ना. काका आणि मी घेऊ. आता आम्ही परत रेडी झालेलो आहे. डॅडी डान्स करत होता. अस्मिता पण तयार झाली आहे आणि आता सगळं पॅकिंग करून निघणार आहोत. ठीक आहे. सगळा केबिन मी चकाचक केलेला आहे परत आणि यूज टॉवेल्स इकडे ठेवलेत. सगळं क्लिअर केलेलं आहे. लास्ट एक चेक करतो. सगळे भांडी पण सगळी घासून ठेवली आहेत. फ्रीज रिकाम आहे. लॉक बॉक्समध्ये काय नाही आहे. ओके, निघू शकतो. वॉशरूममध्ये पण काय नाही आहे. चला आता निघूया. कॅम्पफायर पण मी विझवलेली आहे. गाडी गुगल रिव्ह्यूसाठी फोटो काढतोय. चला आता निघूया. मजा आली ना? मस्त खूप मजा, डिफरंट एक्सपिरियन्स. आनंद. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.